रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. क्षमा मागतो, थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम सुरू आहे इकडे, त्याच्या कारणानं थोडंसं व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम येत आहे. ठीक आहे, आपण जो प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरिता घेतलेला जो श्लोक आहे, श्रीमद भगवद्गीता या ग्रंथामधील 12व्या अध्यायातील 8व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवेशस्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. प्रस्तुत श्लोकामधून भगवंत अर्जुनाला उपदेश करताना सांगतात की तू तुझं जे मन आहे आणि तुझी जी बुद्धी आहे ते तू माझ्या ठिकाणी लाव. याने काय होईल? याने तुझी गती होईल, आणि तुझी गती झाली म्हणजे यामध्ये तू संशय धरू नको, असं स्पष्टपणे भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत. बघा, सध्याचं पर्व हे अधिक मासाचं पर्व आहे आणि श्री संत मोझरकर महाराज विचार मंच या फेसबुक पेजच्या माध्यमातून गेल्या 15 ते 20 दिवसापासून लाईव्ह कार्यक्रम सुरू आहेत, भजन सुरू आहेत, प्रवचनं सुरू आहेत. अत्यंत सुंदर कार्य आजच्या या जागतिक महामारी म्हणजेच कोरोना या भयंकर महामारीत देखील हे कार्य सुरू आहे. सार्वजनिकपणे हे कार्य करता येत नाही, त्यामुळे आता हे डिजिटल पद्धतीने सगळे कार्यक्रम सुरू आहेत. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, धर्मासाठी चांगली गोष्ट आहे. बघा, कार्य कुठलंच खंडित पडलं नाही पाहिजे. धर्माचं कार्य तर अजिबात खंडित पडू नये, कारण की आज जर जग हे अधर्माच्या मार्गी लागलेलं असेल तर अशा वेळेस जे धर्माच्या मार्गावर चालणारे जे लोक आहेत यांनी आपलं कार्य कुठल्या पद्धतीनं का होईना, हळूहळू का होईना, पण ते कार्य कधीच बंद पडू नये. आणि मी नक्कीच श्री संत मोझरकर महाराज विचार मंच या फेसबुक पेजचे कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो की त्यांनी मला इथे सेवा करण्याचं संधी इथे उपलब्ध करून दिली. त्याबद्दल पुरुषोत्तम माऊली बैसकार, ज्ञानराज माऊली बैसकार या सर्वांचं मी इथे धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. श्री संत मोझरकर महाराजांनी देखील त्या काळात हेच केलं होतं. भक्तीचा प्रचार आणि प्रसार त्या काळात देखील श्री संत मोझरकर महाराजांनी केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं तर कार्यच अलौकिक होतं. त्यांच्या कार्यामुळे मी देखील फार प्रभावित आहो आणि त्यांच्या कार्याचा आजही मी विचार विनिमय करून त्यांचे जे विचार होते, जे राष्ट्रप्रेरक विचार होते, ते आजही अंमलात कसे आणता येईल यावर देखील आजची तरुण पिढीनं चिंतन केलं पाहिजे आणि मी देखील चिंतन करत आहोत. बघा, राष्ट्रसंतांचं कार्य हे अलौकिक होतं. त्यांना राष्ट्रसंत म्हणण्यामागचं कारण काय होतं? असे भरपूर कारणं आहेत. त्यांना राष्ट्रसंत ही पदवी जे मिळाली आहे की नाही, त्या मागचे भरपूर कारणं आहेत. ज्यावेळेस चीननं जे भारतावर आक्रमण केलं होतं, 1962 साल आहे, त्यावेळेस आपलं सैन्य जिथे कमजोर पडून राहिलं होतं, त्यावेळेस रक्षामंत्रींसोबत तुकडोजी महाराज हे चीनच्या बॉर्डरवर गेले आणि तेथे त्यांनी सैन्याचं मनोबल वाढवण्याकरता तिथे अभंग म्हटले, भजनं म्हटले. आता वेगवेगळे भजनं आहेत ज्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी आपल्या सैन्याचं मनोबल वाढवलेलं आहे. जसं की तैयार हुआ है हिंद तुम्हारे साथ खड़ा, आओ चीनियो मैदान में देखो हिंद का हाथ. हे राष्ट्रसंतांचं अतिशय मनोबल वाढवणारे हे त्यावेळेसचे भजनं होती. या भजनांमुळे काय होते की सैन्यामध्ये एक नवीन ऊर्जा स्थापन होते आणि ते देखील की आपल्या भारत मातासाठी आपलं तन मन धन समर्पित करतात आणि या भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतात. म्हणून त्यांना राष्ट्रसंत म्हटले गेले. त्यांनी भक्ती भजन वगैरे तर प्रचार करतच राहिले, परंतु त्यासोबतच त्यांनी राष्ट्राचा विचार केला. गावोगावी जाऊन गावाचं महत्त्व पटवून दिलं.
ग्रामगीतेमध्ये तुम्हाला लक्षात येईल ग्रामगीता वाचल्यानंतर की तुकडोजी महाराजांचं ग्रामगीता लिहिण्यामागचा उद्देश काय होता, की हा देश अतिशय सुंदर व्हावा, हा जगात शोभून दिसावा, या भारत देशाने या जगाचं नेतृत्व करावं, जगताचं गुरु बनावा, हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश होता. गावोगावी जाऊन त्यांनी ग्रामाचं महत्त्व पटवून दिलं. जसं की ग्रामगीतेमध्ये एक अत्यंत सुंदर ओवी आहे, ज्याने आपुले घर त्यजावे, तेनेची गाव माझे म्हणावे, तोची करील सेवा जीवे भावे आपुल्या गावाची. अत्यंत सुंदर हे प्रमाण आहे. आपल्या गावाची सेवा कोण करू शकतो? आपल्या या ग्रामाची सेवा तो करू शकतो ज्यानं आपलं घराला आधी सोडलं. कारण की लोक मी माझं घर बरं हा विचार करून लोक चालतात. तुकडोजी महाराजांनी या विचाराचं खंडन केलं. तुकडोजी महाराज म्हणताना असे म्हणतात की जेने आपुले घर त्यजावे, तेनेची गाव माझे म्हणावे. ज्याला आपुला माझं घर हे सोडून जे दिसतं तो आपलं गाव आपलं म्हणतो. तो स्वतःच्या घराच्या जे कामं आहेत ते टाकून आधी गावाचं जे काम आहे ते सर्वप्रथम बघतो. बघा, मी भरपूरदा बघतो गावामध्ये जे सार्वजनिक जे कार्यक्रम असतात, त्या सार्वजनिक कार्यक्रमांना बरेच लोक कमी प्रतिसाद देत असतात आणि जे घरगुती कामं असतात त्याला प्राधान्य देत असतात. मी असं म्हणत नाही की आपल्या घरातील कामांना प्राधान्य देऊ नये, नक्कीच दिलं पाहिजे, पण आधी गाव. कारण संकटकालीन ज्यावेळेस आपलं कुटुंब संकटात असते ना, तेव्हा आपल्या गावातील लोक धावून येतात, तेव्हा आपलं गाव धावून येत असते. म्हणून आधी गावाला आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि नंतर आपल्या घरामधले काय आहे त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. नक्की असे भरपूर सारे उदाहरणं देता येईल की ज्यामुळे तुकडोजी महाराज आजही तरुण युवकांसाठी आदर्श आहेत आणि त्यांचे विचार आजही या राष्ट्राला भरपूर पुढे घेऊन जाऊ शकतात. त्याच्यासाठी आपण राष्ट्रसंतांच्या विचाराचं अध्ययन केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे. श्री संत मोझरकर महाराजांनी देखील तेच काम केलं. राष्ट्रहितासाठी सदैव अग्रेसर राहिले आणि भक्तिभावाचा प्रचार त्यांनी जागोजागी केला. बघा, भागवत ग्रंथाचं आयोजन असो, प्रवचन असो, या माध्यमातून त्यांनी कितीतरी युवा पिढीला व्यसनमुक्त केले. ज्या व्यसनामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असेल, अशा वेळेस मोझरकर महाराजांनी भागवताचे आयोजन करून त्यानंतर प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, या सगळ्यांचे आयोजन करून तरुण पिढीला व्यसनमुक्त केलं. संसार हे जे व्यसनाधीन होते, जे संसार बुडून राहिले, त्या सर्वांना सावरलं आणि आज ते मोठ्या कौतुकानं जगत आहे. त्यांची पिढी देखील मोठ्या अभिमानानं आज जगत आहे. ही व्यसनमुक्त पिढी होणं फार गरजेचं आहे. याच्यासाठी फार मोठं कार्य श्री संत मोझरकर महाराज म्हणा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणा, वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज म्हणा, यांनी खूप अतिशय सुंदर कार्य केलेलं आहे. आणि आजचा जो विषय आहे तो भक्तिभावाचाच विषय आहे, दुसरा काही नाही आहे. कारण भक्ती हीच माणसाला सुंदर जीवन जगायला शिकवते. भक्तिभाव हा जो आहे हे माणसाला सुंदर जीवन करायला शिकवते. ती भेदभावापासून भरपूर पलीकडे नेते आपल्याला. जे लोक आज जातीच्या नावावर म्हणा, वर्णाश्रमाच्या नावावर म्हणा, किंवा जाती भेदभाव, प्रांत भेदभाव असा भेदभाव पसरवतात, अशांकरिता भक्ती जी असते का नाही, हे फार मोठं काम करतं. आणि जे भगवंताचे भक्त आहेत त्यांना वैष्णव म्हणतात. आणि तुकाराम महाराज याच्यावर सुंदर प्रमाण देताना म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. अरे, संपूर्ण विश्व हे विष्णुमय आहे. या जगतातली अशी कुठलंच जागा नाही व असं कुठलं स्थान नाही आहे की जिथं भगवंत नाही आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. ज्या सृष्टीमध्ये भगवंत सोडून दुसरं काहीच नाही आहे, अशा ठिकाणी तुम्ही जातीमध्ये भेदभाव बघता, वर्णाश्रमामध्ये भेदभाव बघता. अरे, सगळे हे भगवंताची लेकरं आहेत. भगवंत गीतेमध्ये फार सुंदर उदाहरण देतात. ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन मनशष्टान इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की
या प्रपंचामध्ये म्हणा, या ब्रह्मांडामध्ये म्हणा, किंवा या ब्रह्मांडाच्या बाहेर जितके काही जीवलोक असतील ते सगळीच्या सगळी माझे अंश आहेत, माझी अंश आहे. मग ते जर भगवंताचे अंश आहे, म्हणजे जर भगवंताचा अंश माझ्यामध्ये आहे, तर तो सगळ्या प्राणींमध्ये आहे देखील. तो मुक्या प्राण्यांमध्ये आहे, तो सर्व इतर धर्मातल्या लोकांमध्ये आहे, आणि तोच अंश ह्या आपण ज्या लोकांच्या मानसिक स्थित्या असा विचार असते की ही नीच जाती आहे, ते त्या लोकांच्या मध्ये देखील आहे. मग भगवंताचा जर अंश प्रत्येकामध्ये असेल तर तो माणूस नीच कसा असू शकतो, मला सांगा. म्हणून कोणतीच जाती नीच नाही आहे, ना कुठला वर्ण नीच आहे, कारण सगळ्यांमध्ये भगवंत असल्या कारणानं कुठली जाती नीच असू शकत नाही. ती सदैव पूजनीय आहेत. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगून गेले की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. या सृष्टीमध्ये दिसणारे जे काही जीव आहेत ते सगळे भगवंताचेच रूप आहेत, हे म्हणायला स्वतः भगवंत गीतेमध्ये सांगतात. आणि त्यावर अतिशय सुंदर प्रकारे चिंतन टीका ही ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेली आहे. बघा, भगवंत काय म्हणतात, प्रत्येक माणसामध्ये जे ममत्वाचा भाव असतो, असं म्हणा, जे आईचं रूप असतं त्या आईच्या रूपामध्ये एक ममत्व भाव असतो, आणि तो ममत्व भाव आपल्याला जवळ करत राहतो. आणि देव तर साक्षात आई आहे, कारण ती विश्वाची जननी आहे. नामा म्हणे तू विश्वाची जननी, क्षीराब्धे निवासनी जगदंबे. नामा म्हणे तू विश्वाची जननी. पांडुरंग परमात्मा हा विश्वाचा जनित आहे, विश्वाची जननी आहे. पंढरीनाथालाच माय म्हटलं गेलं आणि पंढरीनाथालाच बाप म्हटलं गेलं. बघा, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. बघा, पंढरीनाथ आपली माता सुद्धा आहे, पंढरीनाथ आपला पिता सुद्धा आहे, आणि पंढरीनाथ हा अनाथाचा नाथ देखील आहे. ज्याने पंढरीनाथाला जवळ केलं त्याचा हात कधी पंढरीनाथानं सोडला नाही. माझी आपल्याला एक विनंती आहे की आपण संसाराकरिता भरपूर रडलो असेल, भरपूर संघर्ष केला असेल. माझी विनंती आहे, एकदा तुम्ही पंढरीनाथासाठी नक्की रडून बघा, त्याच्यासाठी संघर्ष करून बघा, एकदा त्याच्यावर प्रेम करून बघा, तो तुम्हाला कधीच सोडणार नाही महाराज, कधीच सोडला नाही. ज्यावेळेस द्रौपदी संकटात होती ना महाराज, त्यावेळेस 5-5 पती असणारे पांडव द्रौपदी मातेच्या संकटामध्ये देखील धावून आले नाहीत. भीष्म पितामह द्रोणाचार्य राजासमोर बसेल होता धृतराष्ट्र, कोणीही द्रौपदीच्या हाकेला धावून आलं नाही महाराज. जेव्हा सगळे हक्काचे अधिकारी माणसं संपले, त्यावेळेस द्रौपदीनं भगवंताचा धावा केला, आणि भगवंतानं थोडासाही विलंब न लावता भगवंत साडीच्या रूपानं द्रौपदी मातेला प्रकट झाला. महाराज, भगवंत कधी आपला हात सोडत नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून आपण भगवंतावर प्रेम केलं पाहिजे, भगवंताला आपलं केलं पाहिजे. ज्यावेळेस महाभारताचा प्रसंग होता, महाभारताच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस एका स्त्रीच्या या अत्याचारावरून महाभारत घडत होतं. बघा, आताचं किती सारं 4-5 दिवसाआधीचीच घटना आहे हाथरसमधली, ज्याचा सध्याच्या परिस्थितीत भरपूर हे सुरू आहे मीडियावर म्हणा, त्या घटनाचा उल्लेख होत आहे वारंवार सोशल मीडियावर म्हणा. बघा, अशा घटना भारतासाठी, अशा ज्या घटना असतात देखील हिताच्या नसतात, आणि मानवी हिताच्या तर अजिबातच नसतात. अत्यंत दुर्दैवी अशा घटना असतात. पूर्वीच्या काळात ज्यावेळेस स्त्रियावर अन्याय व्हायचा, त्यावेळेस बघा ना तुम्ही, ज्यावेळेस सीतामातेला पळवून नेलं, सीतामातेच्याकरिता रामायण सगळं घडलं, द्रौपदी मातेला न्याय मिळवून देण्यात महाभारत घडलं, स्त्रीला न्याय मिळवून देण्याकरिता आपण मोमबत्त्या बाहेर काढतो आणि फक्त सोशल मीडियावर प्रचार करतो की जस्टिस फॉर जस्टिस फॉर जस्टिस फॉर. खरं तर या गोष्टीसाठी पाहिजे, आणि या गोष्टी
घडायला पाहिजे, नक्की घडायला पाहिजे. कारण पूर्वीच्या काळात घडले, ही आमची संस्कृती आहे. स्त्रीच्या न्यायाकरिता लढणं हीच आमची संस्कृती आहे आणि तीच आपण करत नाही आहोत. आपण चुकीच्या पद्धतीला जात आहोत. स्त्रीच्या सन्मानामध्ये आपण समोर यायला पाहिजे. प्रसंग आहे कुरुक्षेत्रावरचा, ज्या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटले जाते. धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे. त्यावेळेस कौरवांमध्ये आणि पांडवांमध्ये युद्धाचा प्रसंग उभा राहिला होता आणि युद्धाचा प्रसंग सुरू असताना अर्जुनाच्या रथाचा सारथ्य करत होते भगवान श्रीकृष्ण. आणि भगवान श्रीकृष्णांनी रथाचं सारथ्य केलं. अर्जुन म्हणायला लागला भगवंताला की भगवंता, की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधात ने आणि मला कळू दे की मला कुणाशी युद्ध करावं लागेल. मला बघू दे माझ्या सैन्यामध्ये मला ज्यांची युद्ध करावं लागणार आहे त्या सैन्यामध्ये कोण कोण महारथी आहे ज्यांच्याशी मला युद्ध करावं लागेल, म्हणजे मी माझ्या युद्धाला सुरुवात करू. भगवंतांनी रथ अत्यंत मधोमध घेतला. ज्यावेळेस अर्जुन आपल्या विरोधी म्हणजेच कौरवांमधलं सैन्य बघायला लागला, त्यावेळेस ज्यांनी लहानाचं मोठं केलं असे भीष्म पितामह समोर दिसले. ज्यांनी लहानपणापासून धनुष्यबाण शिकवला हा आणि जे काही विद्या आहे ती विद्या शिकवली असे गुरु द्रोणाचार्य देखील समोर उभे होते. या सर्व आप्तजनांना आणि ज्यांना लहानपणापासून मित्रभाव म्हणा, भावंड म्हणून त्यांच्यासोबत ते राहिले असे कौरवाचे जे भाऊ, या सगळ्यांना बघून महाराज अर्जुन थक्क झाला. अर्जुनाचा जो गांडीव धनुष्य होता तो गळून पडला. अर्जुन एकदम खाली कोलमडल्यासारखा झाला. बघा, ही सत्य परिस्थिती आहे. महाराज, आपण किती विचारवंत आणि ज्ञानी असलो कानी तरी हा जो मोहपाश असतो कानी, हा मोहपाश तुटायला साधारण ज्ञान लागत नाही महाराज. अत्यंत भरपूर विवेकात्मक जीवन जगण्याला देखील भरपूर ज्ञान असावं लागतं आणि नुसतं ज्ञान असून चालत नाही, ते ज्ञान आचरणात असावं लागतं. आणि अर्जुनाचं कुठंतरी तिथे कमी पडला. अर्जुन इतका काही अज्ञानी नव्हता, परंतु असे प्रसंग कुणाच्याही जीवनात आल्यानंतर व्यक्ती थोडासा कोलमडतो. अर्जुन फार ज्ञानी होता, अर्जुन श्रेष्ठ भक्त होता. अर्जुन जर कधी श्रेष्ठ भक्त नसता तर भगवंतांनी त्याचं सारथ्य केलं नसतं, भगवंत त्याचा सखा नसता आणि भगवंतांनी गीतेचा उपदेश अर्जुनाला केलाच नसता. अर्जुन फार श्रेष्ठ आहे, परंतु असे काही प्रसंग संसारात उभे ठाकतात की ज्यावर आपण मोहात अडकून जातो आणि आपल्या कर्तव्यापासून भटकतो. ज्यावेळेस अर्जुनाने आपलं धनुष्य खाली टाकला त्यावेळेस भगवंतांनी उपदेश करायला सुरुवात केली आणि तो उपदेश म्हणजेच श्रीमद भगवद्गीता होय. बघा, श्रीमद भगवद्गीता अर्जुनासाठी जेवढी उपयुक्त ठरली तेवढीच आज समस्त संसाराकरता ती उपयुक्त ठरत आहे. गीतेमुळे कितीतरी जणांचं जीवन बदललं. संत तर म्हणतात की गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. अरे, नुसतं गीतेचं नाव जरी उच्चारलं तरी तुम्हाला पुनर्जन्माला येऊ घातल्या जाणार नाही, याची शाश्वती संत देतात. म्हणजे श्रीमद भगवद्गीता इतकी श्रेष्ठ आहे. सांगायचा उद्देश हाच की श्रीमद भगवद्गीतेचा एक श्लोकही आपलं जीवन बदलून टाकतो. गीतेबद्दल थोडीशी माहिती देतो, कारण की गीता हा आपला धर्मग्रंथ आहे आणि बऱ्याच लोकांना श्रीमद भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे हेच माहीत नाही. बघा, श्रीमद भगवद्गीता ज्या क्षेत्रावर सांगितल्या गेली त्याला धर्मक्षेत्र म्हटलं गेलं. कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे. का? कारण तिथे धर्मासाठी युद्ध झालेलं आहे. अधर्माचा नाश करून धर्माचा विजय झालेला आहे, म्हणून ते धर्मक्षेत्र होय, जिथे स्त्रियाच्या सन्मानार्थ युद्ध केलं गेलं. बघा, श्रीमद भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत. 700 श्लोक, ज्याच्यामधले 574 श्लोक हे भगवंताचे आहेत. त्यामधले जवळपास
84 श्लोक हे अर्जुनाचे आहेत, 41 श्लोक हे संजय महाराजांचे आहेत आणि एक श्लोक हा धृतराष्ट्राचा आहे. धृतराष्ट्राचा एकच श्लोक आहे, जो पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रे, जो काही प्रथम श्लोक आहे तो हा धृतराष्ट्राचा आहे. 41 श्लोक संजय महाराजांचे आहेत, 84 श्लोक अर्जुनाचे आणि 574 श्लोक भगवंताचे आहे. आपला जो धर्म हिंदू धर्म आहे, या धर्मातले जेवढे काही ग्रंथ आहेत, 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद, या समस्त ग्रंथांचा सार म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. तुम्हाला जर कुठलाही एका ग्रंथाचं अध्ययन करायचं असेल किंवा आपल्या संस्कृतीबद्दल अध्यात्माबद्दल जाणून घ्यायचं असेल तर श्रीमद भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे की तो वाचल्यानंतर तुम्हाला इतरत्र कोणत्या ग्रंथाची गरज पडणार नाही. आणि हा ग्रंथ इतका अनमोल आहे की ज्याच्यामुळे मी खरं सांगतो की माझं देखील जीवन बदललं. मी सर्वात आधी पूर्ण ग्रंथ जर कुठला वाचला असेल तर तो श्रीमद भगवद्गीता आहे. त्याच्यावर मी इतका वाचत राहिलो आणि आजही जितक्या वेळ वाचतो तितक्या वेळ मला तो नवीन नवीन भासत राहतो. कारण गीता हा ग्रंथ इतका अनमोल आहे आणि त्याच्यातलं सार इतकं गूढ आहे की ते प्रत्येक वेळा वाचताना, प्रत्येक वेळा त्याचं अध्ययन करताना ते आपल्याला नवीन आणि नवीनच वाटत राहते. काय असते माहीत आहे का, अध्यात्म हा इतका खोल विषय आहे ना महाराज की तो एका याच्यात कळत नाही. त्याला वारंवार अभ्यास करावा लागतो. म्हणून ज्या वेळेस मी गीता हा ग्रंथ वाचतो त्या वेळेस मला तो नवीन वाटतो. मग भगवंत अर्जुनाला उपदेश करायला लागले की बघा की उपदेश असा होता महाराज, गीता या स्वरूपात तो उपदेश होता. भगवंत ज्यावेळेस म्हणायला लागले की मय्येव मना आधत्स्व मयि बुद्धिम निवेशसी मय्येव अत ऊर्ध्वं न संशय, हा श्रीमद भगवद्गीतेतील 12व्या अध्यायातील 8व्या क्रमांकाचा श्लोक आहे. मय्येव मन आधत्सो मयि बुद्धिम निवेशसी मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. भगवंत ज्यावेळेस या श्लोकाच्या माध्यमातून अर्जुनाला उपदेश देतात, हा अध्याय जो आहे हा भक्तियोग नावाचा अध्याय आहे. बघा मी आधीच म्हटलं की भक्ती फार श्रेष्ठ आहे, कारण भक्तीमुळे कुठलाच भेद राहत नाही. माझं तुझं हा भेद भक्तीमध्ये राहत नाही महाराज. म्हणून वैष्णव श्रेष्ठ आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, ज्याची समस्त माया ही भगवंतावर राहते तो वैष्णव म्हटला जात असते. म्हणून भेद राहत नाही अशी भक्ती आपण केली पाहिजे. आणि म्हणून मी भक्तियोगामधला हा जो श्लोक निवडलेला आहे ज्यामध्ये भगवंत म्हणतात की तुझं जे मन आहे आणि तुझी जी बुद्धी आहे ते तू मला अर्पण कर, म्हणजे तू माझ्यातच राहशील, यात बिलकुल संशय बाळगू नको, असा त्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. बघा भगवंत ज्यावेळेस असा उपदेश करतात की मय्येव मना आधत्स्व, मनाला तुझ्या ठिकाणी असणारं मन आणि तुझी जी बुद्धी आहे ती माझ्या ठिकाणी लाव. भगवंत असं का म्हणायला लागले अर्जुनाला? बघा भगवंत असं म्हणायचं मागचं कारण भरपूर मोठं आहे. बघा मन, बुद्धी आणि संशय या 3 गोष्टीवर आपण आपल्या या वेळेमध्ये विषय प्रयत्न करू. हा विषय तसा फार गूढ आहे, गहन आहे. या विषयावरचं चिंतन जितकं केलं तेवढं कमी आहे, परंतु तरी देखील आपण तो करण्याचा प्रयत्न करू. आपल्या वेळेमध्येच करण्याचा प्रयत्न आपण तो करू. बघा भगवंत ज्यावेळेस म्हणतात अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात की तुझं जे मन आहे ते तू मला अर्पण कर, माझ्या ठिकाणी लाव. तुझी जे बुद्धी आहे ते तू माझ्या ठिकाणी लाव, म्हणजे तू माझ्यात राहशील. मनाचा महाराज एक स्वभाव आहे. मनाचा स्वभाव असा आहे की मन हे चंचल आहे. मन एका जागेवर कधी स्थिर राहत नाही. बघा तुम्ही शास्त्रामध्ये 10 चंचल गोष्टी सांगितलेल्या आहेत. शास्त्रामध्ये 10 चंचल गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यामध्ये मन देखील येते. त्या 10 गोष्टी मला आठवण्याचा प्रयत्न करतो, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्या 10 गोष्टी आहेत मन, मधुकर, मेघ, मानिनी, मारुत, लक्ष्मी, मद, मर्कट, मत्स्य. ह्या 10 प्रकारच्या गोष्टी आहेत. या 10 गोष्टी ज्या आहेत ना ह्या अत्यंत चंचल आहेत. वारा म्हणा अत्यंत चंचल आहे. मत्स्य म्हणजे मासा, पाण्यातला मासा अत्यंत चंचल आहे महाराज. हवा, मारुत म्हणजे हवा,
हवा अत्यंत चंचल आहे, मरकट वानर अत्यंत चंचल आहे, आणि लक्ष्मी म्हणजे पैसा, आणि या पैसा हा जो पैसा आहे ना हा चंचल आहे, हा एका जागेवर कधी स्थिर राहत नाही, कधी एखाद्याच्या जवळ वाढतच जातो तर कधी कोणाच्या जवळचा वाढलेला पैसा कमी होत राहतो, तो एका जागेवर स्थिर राहत ना, तो चंचल राहतो. बघा तुम्ही पैशाची इतकी देवाणघेवाण राहते का, कारण चंचल आहे, लक्ष्मी चंचल आहे. त्याच प्रकारे भुंगा असतो ना, भुंगा मधुकर ज्याला म्हणतात, तो मधुकर अत्यंत चंचल असतो. त्याचप्रमाणे त्या 10 गोष्टींमध्ये मनाला शास्त्रकारांनी स्थान दिलं का, कारण या सर्व गोष्टींवरती जे सगळ्यात चंचल गोष्ट जर कुठली असेल तर ते मन आहे. मन ही अत्यंत चंचल गोष्ट आहे. बघा मन किती चंचल आहे, मनाची चंचलता किती आहे. चंचल मन को बुद्धी विचारक शुद्धी सतत ही करणं आहे, बरोबर आहे. मन हे इतकं चंचल आहे. महाराज मला सांगा, पंढरपूरला जाण्याकरता वारकरी, आता मी सध्या समजा अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव तालुक्यामध्ये राहतो, साधारणतः इथून पंढरपूरला पोचायला पायदळ जर निघालो तो 1 महिना लागते, पायदळ निघालो तो बरोबर 30 दिवस 35 दिवस लागतात. तेच जर मी कधी एस टीने प्रवास केला तर जवळपास 14 ते 15 तास माझ्या गावावरून लागतात, अंजनगाववरून. त्याच्यानंतर एखाद्या 2 व्हीलरनं जर प्रवास केला तरी 12-13 तास सहज लागतात. एखाद्या बैलगाडीनं जर प्रवास करतो म्हटलं तरी 14 ते 15 दिवस आरामशीर लागतात. आणि हेलिकॉप्टर आणि विमानाचा जर प्रवास तुम्ही म्हणाल तर 1-2 तासाचा प्रवास राहील तो फारच फार. पण तेच जर मी मनाने म्हटलं तर मनाने मी 1 मिनिटात 10 ते 15 वेळा पंढरपूरला जाऊन परत येतो. हा विषय आहे महाराज. हे मन आहे, हे मन तितकं चंचल आहे महाराज. मना इतकी वेगवान गोष्ट जगात दुसरी नाही, म्हणून शास्त्रकारांनी मनाला स्थान दिलेलं आहे चंचल गोष्टीमध्ये. 10 गोष्टीचं चिंतन तर मांडलेलं आहे, परंतु मनाला सर्वाधिक चंचल मानलेलं आहे. मग मनाला स्थिर तर करावं लागेल ना. हे मन स्थिर नाही म्हणूनच तर संसारामध्ये आपल्याकडून काही म्हणजे जे आपल्याला गोष्टी करायच्या नसतात त्याही गोष्टी होतात. त्याला स्थिर करावं लागेल. त्या स्थिरतेकरिता उपाय सांगितले भरपूर आहेत. एक तर मनाशी मैत्री करा, एक तर त्याच्याशी शत्रुत्व करा, असे भरपूर सारे उपाय आपल्याला दिसून येतात. किंवा ज्ञानाद्वारा तुम्ही मनाला स्थिर करा. म्हणून मनाबद्दल जर आपल्याला सांगायचं गेलं तर मन चंचल आहे आणि प्रत्येकाचा स्वभाव असतो महाराज. तसाच मनाचा स्वभाव आहे की मनाचा स्वभाव असा आहे की त्याचा चंचल हाच त्याचा स्वभाव आहे. प्रत्येकाचा स्वभाव असतो, कुणाचा स्वभाव असतो काय, कुणाचा कसा स्वभाव, कुणाचा कसा, प्रत्येकाचे आपापले स्वभाव असतात, त्याच्यानुसार ते आपले कामं करतात. तसाच मनाचा स्वभाव आहे चंचलची काही गोष्ट नाही, कारण तो त्याचा स्वभाव आहे. माफ करा, थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत होता. आवाज येत आहे ना आता बरोबर? आवाज येत आहे ना माऊली? रामकृष्ण हरी. ठीक आहे, थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, त्याच्या कारणानं क्षमा असावी. जो आपण मनाचा विषय आपण मांडत होतो, बघा प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. तसाच मनाचा स्वभाव हा चंचलता. मन हे चंचल असतं आणि त्या चंचल मनाला आपल्याला स्थिर करावं लागेल. कशाद्वारे? अभ्यासाद्वारे. बघा ना तुम्ही, अभ्यासाद्वारे स्थिर होणार का मन? भगवान ज्यावेळेस अर्जुनाला शंका आली की मन तर चंचल आहे देवा, मन चंचल आहे, हे मन तुला कसं देऊ? तू म्हणतो की मय्येव मन आधत्स्व, तू तुझं मन मला दे, पण हे मन इतकं चंचल आहे की एका ठिकाणी राहतच नाही, मग हे मन तुला देऊ कसं? तर त्यावेळेस भगवंत म्हणतात, वारंवार अभ्यास केल्यानं हे मन मला तुला देता येतं. बघा कसं देता येईल. अथचितम समाधातू न शक्नोषी मयि स्थिरम अभ्यास योगेन मामेत ततो मामिच्छामय. भगवंत बोलतात गीतेमध्ये की अथचितम समाधातू न शक्नोषी मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाम तुम धनंजय.
की तू अभ्यासात ते माझ्या ठिकाणी राहू शकतो. आता बऱ्याच जणांना शंका असेल की बा खरंच अभ्यासानं मन स्थिर होऊ शकतं काय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अभ्यास केल्यानं नक्की मन स्थिर होऊ शकतं. त्याचं उदाहरण असं आहे की ज्यावेळेस आपण लहान होतो, आपल्याला चालता येत नव्हतं, त्यावेळेस आपण टोंगळावर चालण्याचा प्रयत्न करत होतो, उभं राहत होतो, पळत होतो, परत उभं राहत होतो, चालण्याचा प्रयत्न करत होतो, परत पळत होतो. पण आपण काय चालणं सोडून दिलं होतं? नाही, चालणं सोडून दिलं नव्हतं. आपण पळत होतो आणि परत उभं राहून चालण्याचा प्रयत्न करत होतो आणि असं करता करता आपल्याला आज चालता येतं. हे याचं उदाहरण आहे की तसंच मन हे पुन्हा भटकेल, तुम्ही पुन्हा त्याला भगवंताच्या चरणी लावा, ते पुन्हा भटकेल, ते पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाईल, त्याला तुम्ही परत भगवंताच्या ठिकाणी आणा, ते परत जाईल, त्याला तुम्ही परत आणावं. अशानं काय होईल की असा अभ्यास करता करता एक दिवस मन हे भगवंताच्या ठिकाणी स्थिर राहील. कारण असं आहे की मन, मी तुम्हाला सांगतो, जसा मनाचे भरपूर सारे वाईट जे आपण गोष्टी, मन स्थिर राहत नाही, अभ्यास केला तरी स्थिर राहत नाही, पण मनामध्ये एक चांगली गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या एका ओवीमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की मन हे जरी किती चंचल असलं तरी त्याच्या ठिकाणी एक गोष्ट आहे, त्या गोष्टीचा आपण फायदा घेतला पाहिजे. मनाच्या ठिकाणी एक अशी गोष्ट आहे की मनाला जे चांगलं दिसतं तिथं ते चिकटून राहतं. मनाला जिथं सुख वाटतं किंवा जे चांगलं वाटतं तिथं ते तर एकदा मनाला भगवंताचं चरण तर सुखाचा सागर आहे आणि त्या सुखाचा सागर मनाला एकदा का कडला म्हणजे लागणार नाही. मग आपलं जे चित्त आहे ते भगवंत चोरून येतो. हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. तुकोबारायांचं अत्यंत सुंदर हे प्रमाण आहे. मन के तरंग मारले बस हो गया भजन. बरोबर आहे, निवृत्तीनाथ माऊली बैसकार यांनी अत्यंत सुंदर प्रमाण दिलं. मन के तरंग मारले हो गया भजन. बघा, मन शुद्ध असणं फार गरजेचं आहे. मन त्यालाच म्हटल्या जाते जे विशुद्ध आहे, ते मन असतं. आणि जे मन निर्मळ नसतं त्याच्या तो मनुष्य शोभून दिसत नाही, त्याला मानव म्हणून उपयुक्त किंवा ते साजेसं ठरणार नाही. मानव त्याला म्हणतात ज्याचं मन शुद्ध राहते. तर बघा, मनाच्या स्थिरतेकरता मी सांगितलं एक चांगली गोष्ट आहे, ठिकाणी चिकटून राहते. मग त्याला एकदा सांगा की भगवान आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, म्हणजे पांडुरंग परमात्मा हा सुखाचा सागर आहे. हे का एकदा त्या मनाला सांगितलं आणि त्या मनाला त्या भगवंताच्या चरणावर याचपर्यंतचं प्रमाण आहे. अशी कित्येक उदाहरणं देता येईल. पहिले भरपूर लोकांचे मन जे असतात का नाही, हे भगवंताच्या ठिकाणी नसतात. भरपूर बघा तुम्ही, असे तुम्हाला भरपूर लोक भेटतील की जे आधी अत्यंत भगवंताच्या ठिकाणी त्यांचं मन नव्हतं किंवा या धार्मिक क्षेत्रात ते कधीच आलेले नव्हते, पण तरी देखील ते आले, त्याच्यानंतर ते परतले नाहीत, माघारी नाही गेले रे माघारी. तसं त्यांचं मन झालं का, कारण परमात्मा इतका गोड आहे ना महाराज, की त्याला बघितल्यावर कुठंच जावंसं वाटत नाही, बस त्याच्या ठिकाणी आपलं जीवन समर्पित करावं वाटते. कारण परमात्मा तितका गोड आहे. आणि मनाला काय, मनाला गोडवाच पाहिजे ना. मग एकदा का पंढरीनाथ दाखवा, पंढरीनाथाचं रूप दाखवा मनाला, मग मात्र मन इतर कुठं स्थिर राहणार. मन हे झाले पूर्ण विठ्ठलची झाले. संतांच्या या प्रमाणानुसार मन हे विठ्ठल होते. कधी, ज्या वेळेस आपण या मनाला एकदा का विठ्ठल दाखविला, त्यानंतर मनाच्या विषयाला स्थान राहणार नाही. मन हे सदैव भगवंताचं चिंतन करत राहणार. म्हणून मन हे झाले पूर्ण विठ्ठलची झाले. बघा, मनाचा हा विषय
भरपूर मोठा आहे. मला सांगा, मन हे काय आहे? मन इंद्रिय आहे. जसं मी तुम्हाला सांगू शकतो की हे माझे डोळे आहेत, हे माझे कान आहे, हे माझं नाक आहे, ही माझी जीवा आहे. तसं मला मनाची जागा दाखवता येते का? मला मनाची, कारण की मनाची कोणती विशिष्ट जागा नाही. मन हे बाह्य इंद्रिय नाही, मन हे अंतर इंद्रियामध्ये मोडतं. तसंच मन हे कधी दिसत नाही आपल्याला, पण मन असतं अंतर इंद्रियामध्ये. मन हे मोडतं. अंतर इंद्रियामध्ये कोणकोणती इंद्रिय मोडतात? मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार आणि अंतःकरण पंचक याला म्हटलं जातं. हे अंतर इंद्रियामध्ये मोडतात. मनाचं कार्य काय? संकल्प आणि विकल्प हे मनाचं काम आहे. बुद्धीचं काम काय आहे? तर्क आणि वितर्क हे बुद्धीचं काम आहे. विषय काय? चिंतन करणे हा चित्ताचा विषय आहे. तर असे जे विषय आहेत हे अंतर इंद्रियाचे विषय आहेत. जेव्हा आपण संकल्प आणि विकल्प करू त्यावेळेस समजून जा की मन हे वितर्क करू तो बुद्धीचा विषय आहे. आणि ज्या वेळेस आपण चिंतन करायला लागू समजून जा ते चित्ताचा विषय. मन हे अंतर इंद्रियामध्ये मोडते. बघा, असेल तर तुम्हाला भगवंताच्या ठिकाणी आपलं मन लावावं लागेल. एकदा का भगवंताच्या ठिकाणी मन लागलं की मग काही नाही, मग हे मन हे झाले पूर्ण विठ्ठलची झाले. पण त्याकरिता तुम्हाला अभ्यास मात्र करावा लागेल. आणि अभ्यास करता करता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण ज्यावेळेस लहान होतो, आपण चालण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करत होतो त्यावेळेस पडत होतो. पडल्यानंतर पुन्हा उठायचो, चालण्याचा प्रयत्न करायचो. असं करता 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 आपल्याला चालणं आलं. त्याच प्रकारे मन हे वारंवार भगवंताकडून निघत ठिकाणी लावचं, ते परत परत निघत जाईल, त्याला परत परत भगवंताच्या ठिकाणी लावचं. अशानं काय होईल? आपलं मन भगवंताच्या ठिकाणी लागेल. आणि जसं मी सांगितलं की चंचलता हा मनाच्या स्वभावाचा विषय आहे. महाराज, स्वभाव आहे तो. स्वभाव कसा नसतो, स्वभाव जात नसतो. ते म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मी एका चिंतनात ऐकलं की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तर असे काही काही उदाहरणं राहतात. मी तुम्हाला एक स्वभावावरून उदाहरण नक्की देईल. तुमच्या लक्षातच असेल ते महारथी कर्ण. बघा, ज्यावेळेस महारथी कर्ण श्रेष्ठ धनुर्धारी बनण्याच्या विचारात होता त्यावेळेस त्याचं गुरु बनणं कोणीच पसंत करत नव्हतं. का? कारण की महारथी कर्णाला त्यावेळेस सूतपुत्र म्हणून हिनवत होते. सूतपुत्र म्हणजे ज्याला कोणाला दीक्षा देता येत नाही, किंवा त्यावेळेसचा एक चाल होती की जे वर्णाश्रम जे व्यवस्था होती त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनाच शिक्षणाचा अधिकार होता. त्याच्या काही होतं म्हणजे शूद्र, त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. कर्ण हा सूतपुत्र नव्हता, तो कुंतीचा पुत्र असल्या कारणाने तो क्षत्रियच होता. परंतु ज्यावेळेस लग्नाच्या आधी काही थोड्याशा चुकीमुळे कुंती मातेला त्यावेळेस कुंतीपुत्र कर्ण म्हटला जात होता. त्या कर्णाला एका नदीमध्ये एका छोट्याशा टोपल्यामध्ये सोडून दिलं असते. त्यावेळेस ते बाळ जे आहे ते एखाद्या तिला सापडलं होतं आणि त्यांच्याच घरी ते कर्णाला सूतपुत्र म्हटलं गेलं. बघा, ज्यावेळेस कर्ण त्यांच्या घरी राहिला आणि सर्वांना परिचित होता की कर्ण हा सूतपुत्र आहे, कारण की लहानपणा एखाद्या सूत कुटुंबात त्यांचा सगळं राहणं वगैरे झालं आहे. त्याचे संस्कार बघा, मूळ गोष्ट संस्कार जरी एखाद्या सूतपुत्रावर झालेले असतील तरी लक्षात घ्या, ज्यावेळेस कर्ण गुरु करायला निघाला होता त्यावेळेस कोणी त्याचं गुरु बनणं पसंत करत नव्हतं. मग नारद मुनींनी एकदा सूचना दिली महारथी कर्णाला की भगवान
परशुरामजी जे आहेत का नाही, ते तुला उपदेश देतील, ते तुझे गुरु बनतील, तू त्यांच्याकडे धाव घे. पण ज्यावेळेस कर्णाला माहीत पडलं की भगवान परशुराम जे आहेत हे फक्त देखील शिक्षा देत नाहीत, तर मग मी तो एक पुत्र म्हणवल्या जाते, मला कशी देतील ते. म्हणून तरी मग कर्णाने एक त्याच्यात थोडीशी चाल लढवली की मी ब्राह्मण वेशात जाणार आणि भगवान परशुरामजींकडून शिक्षा प्राप्त करून घेईल. कारण भगवान परशुरामजींनी ठरवलं होतं की मी फक्त ब्राह्मणांना शिक्षा देईन. बघा, महारथी कर्णजी गेल्यानंतर परशुरामजींनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं, त्यांना शिष्य म्हणून घेतलं कर्णाला, आणि त्यांची शिक्षा सुरू झाली. शिक्षा सुरू झाल्यानंतर भरपूर साऱ्या जे काही यंत्रविद्या असते, धनुर्विद्या होती, अशा सगळ्या विद्या महारथी कर्णांनी आकलन केल्या, सगळ्या काही शिकून घेतलेल्या आहेत. आणि भगवान परशुराम म्हटल्यानंतर काय राहिलं, त्यांच्याजवळ सगळ्या विद्यांचा अभ्यास होता. त्यांनी आपल्याजवळचं जे होतं ते सगळं कर्णाला, जवळ ज्या काही विद्या होत्या, जे काही धनुर्विद्या होती, परशुविद्या होती, विविध प्रकारच्या विद्या ज्या त्या. एकदाचा प्रसंग आहे की कर्णजी एका झाडाखाली बसले असताना त्यांच्या मांडीवर भगवान परशुराम आराम करत होते. काय झालं की एक किडा आला, आणि एक किडा आल्यानंतर भगवान आपलं महारथी कर्णाला तो डसू लागला. तो किडा डसताना अत्यंत वेदना महारथी कर्णाला झाल्या, पण त्या वेदना सहन करत होता. का? कारण गुरुजी मांडीवर बसलेले आहेत, म्हणजे भगवान परशुराम म्हणजे कर्ण गुरु. भगवान परशुराम आपल्या मांडीवर बसलेले आहेत, त्या कारणानं गुरुजींना कारणानं त्यांनी त्या वेदना सहन केल्या. त्या वेदनांचा अत्यंत त्रास त्यांना झाला, त्या वेदना त्यांनी सहन केल्या. सहन केल्यानंतर ज्या वेळेस रामजींना जाग आला आणि त्यांना दिसलं की महारथी कर्णाला अत्यंत वेदना दिल्या, ते त्यांना दिसून आलं. त्यांच्या शरीरातून रक्त निघत होतं. ज्यावेळेस ते दिसलं त्यावेळेस लगेच भगवान परशुरामजींनी कर्णाला विचारलं, हे शिष्या, तू कोण आहेस? तुझं खरं रूप काय? तुझा वर्ण काय आहे? हे मला आधी खरं सांग. कारण एक ब्राह्मण कधी नाही, कारण तो ब्राह्मणांचा स्वभावात ते उतरत नाही. हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस खरी ओळख दिली की मी एक सुतपुत्र आहो. आणि असं म्हणताच जे वचन घेतलं होतं, जे प्रण घेतलं होतं की मी फक्त ब्राह्मणांना दीक्षा देईन, ते प्रण भंग झालं. आणि त्या कारणाला श्राप दिला की मी ती सर्व विद्या तुझ्या संकटकालीन समयाला कधीच कामाला. श्राप तेव्हा दिला. मला सांगायचं इतकं होतं की तो स्वभाव कधीच जात नसतो. पण ज्या वेदना सहन, त्या वेदना सहन ब्राह्मण करू शकत नाही, कारण तो ब्राह्मण नाही. आणि ते मोडते एखाद्या क्षत्रिय म्हणा, वैश्य म्हणा, एक सुतपुत्र म्हणा, त्याच्यामध्ये ते वेदना सहन करण्याची शक्ती असते, ब्राह्मणांमध्ये ती नसते. हा विचार आहे की हा भगवान परशुरामजींनी ओळखला, आणि त्याच्यावरती पुढची प्रक्रिया जे काही घडलं. बघा, स्वभाव महत्त्वपूर्ण आहे, स्वभाव कधीच जात नसतो. तुम्ही बघा, अजून एक उदाहरण ते सांगितलं जाते आपल्याला, पण ते खरं आहे नाही आहे, पण आपण बऱ्याचदा बघतो तो मरण पावतो, त्यावेळेस आपण त्याला
दिवशी म्हणा ताट दाखवतो, तेरवीच्या दिवशी, 10व्याच्या दिवशी ताट दाखवतो. मी बघितलंय असं कुठं कुठं की असं ताट दाखवल्यानंतर तो कावडा येतो ना, तो कावळा येतो आणि त्या ताटातला अन्न सेवन करतो. त्या ताटाबरोबरच त्या व्यक्तीला जे काही गोष्ट आवडत असते का नाही ते त्याच्यात असते. बघा तुम्ही, एखाद्या व्यक्तीला जर कधी बिडी म्हणा, सिगरेट म्हणा, ती आवडली असते तर ती त्याच्या ताटात ठेवल्या जाते. आणि जर ती गोष्ट जर त्या ताटात दिसली नाही तर आपण असं बऱ्याचदा असं लक्षात येते की कावडा येत नाही आणि जेवण करत नाही, तर बऱ्याचदा लोक असे म्हणतात की बघा बघा त्याला आवडणारी गोष्ट न ठेवल्यामुळे कावळा येऊन नाही राहिला म्हणते आणि अन्न सेवन करून नाही राहिला. म्हणजे जो स्वभाव असते का नाही तो स्वभाव मेल्यावरही जात नाही, हा असा विषय मांडण्याचा असे विषय आहेत हे की स्वभाव हा मेल्यावर सुद्धा जात नाही, तर मग जिवंतपणी कसा जाणार आहे. म्हणून मनाचा हा चंचलता जो स्वभाव आहे ना, हा कसा जाणार आहे, हा जाणार नाही आहे. फक्त त्याला आपल्याला स्थिर करावं लागेल आणि ते स्थिर होईल फक्त भगवंताच्या चरणी. आणि भगवंताच्या चरणी स्थिर करायचं असेल तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की मनाचा एक अत्यंत चांगला गुण असा आहे की ते सुखाच्या ठिकाणी राहते. मग ते जर सुखाच्या ठिकाणी राहते तर एकदा त्याला दाखवा की भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा सुखाचा आगर आहे. एकदा का दाखवल्यानंतर मग मात्र मन तिथून परत येणार नाही. बघा असे भरपूर विषय आहेत. मन हे न दिसणारं इंद्रिय आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. मनाची चंचलता देखील मी आपल्याला सांगितलेली आहे. आपलं मन किती चंचल आहे याचं थोडंसं शास्त्रामध्ये जे चिंतन आलेलं आहे ते मी आपल्या पुढे थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आलेलं आहे, मर्कटस्य सुरापानम, मर्कटस्य सुरापानम तत्र, मर्कटस्य सुरापानम तत्र वृच्छिकदंशनम भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यती. श्लोक कळाला नसेल, मी तुम्हाला मराठीत अर्थ सांगतो. मर्कटस्य सुरापानम, एका वानरानं, बघा वानर आधीच किती चंचल असते. 10 चंचल गोष्टीमध्ये मी मगाशी सांगितलं की वानर मोडतो. वानर इतकं चंचल असतं, त्यानंतर इतकं चंचल वानरानं त्या मदिरा पान केल्यानंतर आणि अशा याच्यात त्याला एखादा विंचू चावला, त्यामध्ये त्यानं मदिरा पान केली आणि त्याच्यातही त्याला विंचू चावला. आता ते किती चंचल झालं असेल. इतकं चंचल झाल्यावरही तन्मध्ये भूतसंचारो, तन्मध्ये भूतसंचारो म्हणजे मग त्याच्यामध्ये भूतसंचार झाल्यावर लोक कसे करतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की बऱ्याच गावात असे काही गोष्टी घडत असतात. भूत आला अंगात, भूत आला अंगात. मग ते जे भूत संचारल्यानंतर ते वानर तुम्ही सांगा कसं करेल. शास्त्रकार म्हणतात ते कसं करेल याची फक्त तुम्ही कल्पनाच करा की एक वानर आधीच इतकं त्यामध्ये त्याला मदिरा पाजली आणि त्याच्यातही त्या वानराला मदिरा पाजल्यानंतर एक विंचू चावला आणि तन्मध्ये भूतसंचारो भविष्यती, मग त्याच्यात भूतही संचार झाला. मग ते कसं करेल याची फक्त आपण कल्पना करा. शास्त्रकार म्हणतात की अशी जी यावेळेस जे वानरानं सुरापान केला, त्यानंतर त्याला विंचू चावला आणि त्यानंतर त्याच्यात भूतसंचार झाला. आता ते किती चंचल झालं असेल, तर एवढं चंचल मन आधीच आपलं आहे, शास्त्रकार असं म्हणतात. बघा एक वानर अशा अवस्थेमध्ये जितकं चंचल आहे ना, तेवढं मन तर आपलं आधीच चंचल आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आपलं मन किती चंचल असेल. एक सुंदर असं प्रमाण होतं, ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करूं, राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की, यदि धूल ही मिल जाए, राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की.
हे मन भरपूर चंचल आहे. एक भक्त भगवंताला विनवणी करतो, मग या मनाला चंचल करण्यासाठी काय, श्यामा तेरी धूल ही मिल जाए तो भी ये मन चंचलता का है ना, वो चंचलता इसका स्थिर हो जाएगा आपके चरणों में. हे असं काही, हे असे प्रमाण आहेत. भगवंत भक्ताला विनंती करतो की मन भरपूर चंचल आहे. अर्जुन केला की इतकं मन चंचल तुझ्या ठिकाणी कसं राहील. त्यावेळेस भगवंतांनी म्हटलं की मामीच छामतून धनंजय, अभ्यास योग्य न तर तो मामीच छामतून धनंजय, अभ्यासानं नक्कीच तुझं मन चंचल येईल. तर बघा, आणि मनाचं कसं असते माहीत आहे का, माणसाला जी गोष्ट नाही म्हटली का नाही माणूस तेच करतो. माणसाला म्हटलं खोटं बोलायचं नाही, माणसं खोटेच बोलत राहतात. बऱ्याचदा आपल्याला देखील भरपूर असे काही काही गोष्टी आपल्या लक्षात येत असतील की आपण एखाद्या एसटीत प्रवास करत आहोत, तिला जायचं असेल अमरावती, तर अमरावतीवरून समजा एखाद्यानं मला फोन केला की कुठं आहेस, आणि आपल्याला अशी एस टीमध्ये काही माणसं भेटतात की जे म्हणतात अमरावतीला पोचतो, 5 मिनिटात अमरावतीला पोचतो. वास्तविक पाहता तो अजून घराहून निघालेलाही नसते आणि म्हणतो की बस 5 मिनिटात अमरावतीला पोचतो. काय खोटा बोलतो. म्हणजे आपल्याला काय शिकवलं गेलं, आपल्याला शिकवलं की खोटं बोलू नये, पण आपली सुरुवात इथून होते. आणि तसंही माणसाला जे नको म्हटलं का नाही तेच माणूस करतो. हे मनाचा स्वभाव आहे. हे मन ऐकत नाही. मनाला जे नाही म्हटलं मन तिथंच जातं. मनाला म्हटलं की वाईट पाहू नको, मन वाईट तेच करते. मनाला म्हटलं की कुणाची निंदा ऐकू नको, मन आधी कानाला तिथे घेऊन जातो. जिथं निंदा सुरू असते का नाही, जिथे 4-5 लोक बसलेले आहेत आणि जिथं हजर नाही आहे जो व्यक्ती, त्याची निंदा सुरू असते, तर तिथे आपण जायचं काम आहे काय. पण ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं अरे ते तिच्या चुगल्या करून राहिले, आपणही ऐकावं, आपणही जावं, मग हाय व्यक्ती ऐकतो. त्याला सांगितलं गेलेलं असते की कुणाची निंदा, आणि जे नाही म्हटलं तेच ऐकायला तो चालला. म्हणजे जे नाही म्हटलं ते करायला तो जातो. सरळ सरळ आहे. हा मनाचा स्वभाव आहे. बघा, तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी मनाच्या संदर्भानं आपल्या काही चिंतन आपण केलं आहे की नाही मनासंदर्भानं. हे मनाच्या संदर्भाने जितकं काही चिंतन आपण केलं आहे, हे केलं आहे की मन किती विस्तृत रूपाचं आहे. मनावर आजही संशोधन केल्या जात आहे की हे मन नेमकं आहे काय, याचं गुह्य ज्ञान काय, हे मन कशा पद्धतीने आवरल्या जाईल, ह्या सर्व गोष्टीवर आजही चिंतन होत आहे. भरपूर मोठं चिंतन होत आहे. त्याच्यामागं शास्त्रज्ञ देखील काम करत आहेत. पण आपल्या शास्त्रकारांनी देखील याच्यावर फार सुंदर चिंतन केलेलं आहे आणि जे देखील आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत राहील. तुकडोजी महाराजांनी देखील मनासंदर्भात भरपूर सारं चिंतन केलेलं आहे. आपल्याला की ज्यावेळेस मन भगवंताला दिल्या जाते का नाही, ज्यावेळेस मन भगवंताला दिल्या जाते, मन शुद्ध असते, त्यावेळेस भगवंताचं भजन करण्यात काही वेगळा आनंद असतो. आणि मन देखील एकदम, महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास, तन मनसे किया वंद भया अबतो हम ध्यान धरे तेरा, मस्त भया अबतो. ज्यावेळेस भगवंताचं भजन करू ना, त्यावेळेस मन अत्यंत मस्त, असं अत्यंत सुंदर वाटते. ज्यावेळेस आपण सुंदर भजन ऐकतो, ज्यावेळेस भगवंताचं गुणगान करावं वाटते, ज्यावेळेस कुणी भगवंताबद्दल काही बोलत असेल तर ते ऐका वाटते, त्यावेळेस मन प्रसन्न राहते. आणि मन प्रसन्न राहते. आणि ज्यावेळेस मन एकदा का प्रसन्न झालं की, मगाशीच कुणीतरी कमेंटमध्ये अत्यंत सुंदर प्रमाण टाकलं होतं, मन सिद्धीचे कारण. मन जर प्रसन्न राहिलं सिद्ध होते. मन प्रसन्न करा. एकदा का मन प्रसन्न झालं आपलं की झालं, आपल्याला इतर काही करायची गरज नाही. आपण सर्व कामात सिद्धी प्राप्त करू किंवा सर्व कामं हे यशस्वीरित्या पार पडू. मन चांगलं असणं फार गरजेचं आहे.
आणि ते मन चांगलं कधी राहील? आपण ते भगवंताला दिल्यानंतर. भगवंताला दिल्यानंतरच आपल्या ठिकाणी कुविचार येणार नाहीत, सुविचार येतील, एवढं मला माहीत आहे. कारण की एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगून, ज्याने आपलं मन भगवंताला दिलं का नाही, किंवा ज्यानं स्वतःला भगवंताच्या ठिकाणी रत केलं, तो कधीच, तुम्ही असं बघितलं का कधी की तो भगवंताचे भजनं करू लागला आणि त्याची दारू वाढली? तो भगवंताचे भजनं करू लागला म्हणून त्यानं सिगरेट पिणं जरा जास्तच सुरू केलं, की तो भगवंताच्या भक्तीला लागला, त्याची दारू सुटली, सगळी व्यसनं सुटली, असं ऐकलेलं आहे. म्हणून भगवंताच्या ठिकाणी आपलं मन लावा, आपण नक्कीच आपल्या मनाच्या ठिकाणी चांगले सुविचार येतील आणि आपण भविष्यामध्ये देखील. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आला होता, त्या कारणानं मधातच व्हिडिओ अटकला होता. मना सज्जना भक्तिपंथीची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. बघा, मना सज्जना भक्तिपंथीची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. मनाला उपदेश करताना रामदास स्वामी महाराजजी म्हणतात की हे मना, तू सज्जनावानी भक्तिपंथाच्या मार्गाला जा. म्हणजे काय होईल की मग श्रीहरी स्वभावानुसार तुला, हा मनाला उपदेश करताना महाराज सांगतात. बघा, आपल्याकडे आता जास्त वेळ नसल्या कारणानं आपण जास्त काही चिंतन करू शकत नाही. मन आणि बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर करावी. तर्क, मी मगाशी सांगितलं की तर्क आणि वितर्क हा बुद्धीचा विषय आहे. बुद्धी हे तर्क वितर्क करत राहते. बघा, बुद्धी जी आहे हे तर्क वितर्क करत राहते. तर बघा की आपलं जे बुद्धी आहे हे देखील भगवंताच्या ठिकाणी स्थिर करा. बऱ्याचदा लोक प्रश्न करतात, कसं आहे, तर्क करावं, कोणी कोणी वितर्कही करत राहते. मला सांगा की देव आहे का, हा प्रश्न बऱ्याचदा लोक विचारतात. हा तर्क आहे का, हा वितर्क आहे का? कोण करते? हे बुद्धी करते. देव आहे का, त्याच्यानंतर देव आहे तर दिसत का नाही आहे, मग असेल तर तो गरिबाचं रक्षण का करत नाही, मला लोकांची गरिबी दिसत नाही का? असे बरेच लोक प्रश्न करत राहतात. आणि हे कशामुळे होते? हे बुद्धिभेदामुळे होते. बुद्धीचा विषय आहेच तो तर्क वितर्क करणे. परंतु ही जी तर्क वितर्क करणारी बुद्धी आहे ही आपण भगवंताला दिली पाहिजे. धन्यवाद माऊली, नेटवर्क प्रॉब्लेम आता सुरळीत चालू आहे. हां, धन्यवाद. बघा, एकदा का आपण आपलं मन आणि बुद्धी भगवंताला दिली की भगवंत म्हणतात की मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वम न संशय. तू तुझं मन आणि बुद्धी मला दे, म्हणजे तू माझ्यातच राहशील, यामध्ये संशय नाही. आता आपण प्रवचनाच्या या शेवटच्या टप्प्यावर येऊ, कारण की आपल्याकडे फारसा वेळ नाही आहे त्याच्या कारणानं, आणि मला देखील थोडंसं पुढच्या कामाला लागायचं असल्या कारणानं शेवटचा विषय की जे भगवंत बोलतात प्रस्तुत श्लोका, अत ऊर्ध्वम न संशय. संशय हा शब्द फार महत्वाचा आहे. देवाने हा शब्द का वापरला असेल? तू तुझं मन आणि बुद्धी मला दे, अत ऊर्ध्वम न संशय, यामध्ये तू संशय धरू नकोस. असं का म्हटलं भगवंतानी? असं याकरिताच म्हटलं की जसं मी सांगितलं की मनाचा स्वभाव आहे की चंचलता, तसाच मानवाचाही स्वभाव आहे की तो संशय करतो.
विश्वास फार महत्वाचा आहे. विश्वास दाखवणं. मला सांगितलं, मी श्लोक घेतला, तो भगवंताचा श्लोक आहे, याच्यावर आपला विश्वास आहे की नाही? का? कारण तो गीतेमधला आहे. मग मी एका ठिकाणी ऐकलं होतं, शेवटी गीतेवर तरी भगवान श्रीकृष्णाची सही कुठं आहे? शेवटी भगवद्गीतेवर थोडी भगवान श्रीकृष्णाची सही कुठं आहे? पण तरी आपण विश्वास ठेवतो ना. का? कारण ही महाराज मंडळी सांगते. का? कारण ही संत मंडळी सांगते. का? कारण ग्रंथ सांगा, ग्रंथावर विश्वास आहे म्हणूनच आपण त्यांच्यावर ऐकतो ना, त्यांच्यावर विश्वास ठेवतो ना. बघा, या संत मंडळींवर विश्वास आहे म्हणूनच आपण त्यांचं जे म्हणतो ते ऐकतो ना. आपण त्या महाराज मंडळीवर आपला विश्वास आहे म्हणूनच त्यांचं म्हणणं ऐकतो ना आपण. हे जग जर आज कशावर सुरू असेल तर ते विश्वासावर सुरू आहे. बघा, कोणी म्हणत असेल हे जग याच्यावर सुरू आहे त्याच्यावर, हे जग विश्वास विश्वास असेल तर विश्वास कामं होत राहतील. विश्वास नसेल तर मात्र तिथं संशयाला स्थान राहील. बघा, विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. लोकांवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आपल्या प्रवचनरूपी सेवेला विराम देतो. शेवटचा एक दृष्टांत, संशय बाळगू नका. विश्वासम फलदायकम, विश्वास फळ देईल, नक्की देईल. ती वेळानं देईल. आलेला एक अनुभव आहे. आताच काल की परवाच्या दिवशी मी माझ्याजवळ असणाऱ्या एखाद्या गावाच्या ठिकाणी गेलो. तिथं मंदिर आहे. त्याच्या ठिकाणी गेलो आणि त्या मंदिरामध्ये मंदिराच्या समोरच एक छोटासा व्यापारी आहे. त्याच्याशी जे काही चर्चा करू लागला आणि त्याचे जे अनुभव आहेत तो मला कळू लागला, सांगू लागला. ते अनुभव सांगत असताना त्यानं असे काही अनुभव सांगितले की ज्याच्यात विश्वासाला फार महत्त्व आहे. त्याने सांगितलं की मी एक दुकान आहे म्हणे अंजनगावला, की जेथे दुकानातला छोटा व्यापारी आहे तो, त्याच्यातला जो आहे तो मी त्या दुकानातून आणतो गेल्या 1.5 वर्षापासून. पण झालं असं की नवरात्री वेळेस, मागल्या नवरात्री वेळेस मला 10 दिवस असतात ते भरपूर मंदिरात गर्दी असते. त्या कारणानं मला एक खट्टा सामान आणावं लागेल आणि तो अत्यंत छोटा व्यापारी होता. त्याच्याकडे काही इतके पैसे नव्हते. 10 दिवसाचा जो काही माल आहे, जो काही सामान आहे ते मला एक खट्टा दे, म्हणजे मी आपल्याला नंतर पैसे देऊन देईल. सध्या काही माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत. आता मला सांगा, 1.5 वर्षापासून तो तिथं जाणारा त्याचा एक ग्राहक होता. त्याचा ग्राहक असल्या कारणानं तो त्याचा ओळखीचा होता. गाव कुठलं, नाव काय, मोबाईल नंबर वगैरे सगळं त्याच्याजवळ होतं. पण तरी त्या दुकानदाराने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. त्याच्यावर संशय व्यक्त केला की हा आपले पैसे देणार काय, हा आपले पैसे बुडवणार तर नाही. शेवटी विषय का होता, 2-3 हजाराचा विषय होता म्हणे. तो जास्त काही नाही, 2-3 हजाराचा विषय होता तो. तेवढ्यासाठी त्यानं अविश्वास दाखविला आणि मनात संशय बाळगू लागला की हा आपला पैसे देणार नाही वगैरे वगैरे. त्याच्या मनात विचार येऊ लागले. मग अशा संशयामुळे काय झालं की त्यानं त्या माल देण्यास नकार दिला आणि शेवटी त्याच्याच गावातल्या एखाद्या माणसाकडून पैसे उसने घेतले आणि दुसऱ्याकडून माल आणला. महाराज, 1.5 वर्षाचं गिऱ्हाईक विश्वास न दाखवल्यामुळे तुटलं. म्हणजे जिथं संशय धरला का नाही, त्याच्यामुळे 1.5 वर्षाचं गिऱ्हाईक ते तुटलेलं आहे. लक्षात ठेवा. 1.5 वर्षापासून तिथं जात होता, पण आता तिचं तेच गिऱ्हाईक तुटलेलं आहे. कशामुळे? विश्वासामुळे. विश्वास फार महत्त्वाचा आहे. जर आपण संशय केला तर आपली एकदा का ते म्हणतात ना, एक ते गाठ असते, दोरा, ते तुटला, तो जोडायचा जर किती प्रयत्न केला तो जोडला जाईल, पण शेवटी त्याला गाठ पडेल. म्हणून विश्वास कधी तोडू नका, संशय कधी कोणावर धरू नका. कारण जिथं संशय असतो तिथे विश्वास नसतो, पण जिथं विश्वास असतो तिथं संशयाला स्थान नसते. जसं जिथं प्रकाश असतो तिथं अंधकार नसतो आणि जिथं अंधकार असतो तिथं प्रकाश नसतो, तसंच जिथं संशय आहे तिथं विश्वासाला स्थान नाही आणि जिथे विश्वास आहे तिथे संशयाला स्थान नाही. तुकाराम महाराज सुंदर प्रमाण देताना असं म्हणतात की आम्ही देखील भगवंतावर विश्वास ठेवलेला आहे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा.
संतांवर माझा विश्वास आहे म्हणून मी त्यांचा दास झालो आहे. संत मोझरकर महाराज असो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो, संत गाडगे महाराज असो, जगद्गुरू तुकाराम महाराज असो, ज्ञानोबा माऊली असो, हे सर्व संत जे आहेत त्यांच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी त्यांचा दास झालो. यांचा दास झालो का? संत मोझरकर महाराजांचा मी का दास झालो? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मी का दास झालो? जगद्गुरू तुकाराम महाराजांचा मी का दास झालो? कारण यांच्यावर मी विश्वास दाखवला का नाही? यांच्यावर विश्वास याच्यासाठी दाखवला की यांच्यावर विश्वास दाखवल्यामुळे मला माझा देव मिळाला, मला माझा श्रीहरी कळाला. यांच्यावर विश्वास दाखवल्यामुळे संतांचे पायी हा माझा विश्वास. तिची माझे हित करी ती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. का? कारण तेच माझे हित करणार आहेत संत मंडळी. तिची माझे हित करी ती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. त्यांनी माझं हित केलं म्हणजे काय? म्हणजे पांडुरंग परमात्म्याची कृपा माझ्यावर होणार. म्हणून संतांवर विश्वास आपण ठेवला, संत मोझरकर महाराजांवर विश्वास ठेवला, त्याचं फळ आपल्याला मिळतच आहे. भगवंताची भक्ती आपल्याकडून होत आहे. भगवंत राष्ट्रसंत महाराजांवर आपण विश्वास दाखवला जेणेकरून आपण सन्मान, हे त्याचंच प्रमाण आहे. म्हणून शेवटी एवढंच सांगतो की भगवंताच्या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि लोकांवरही देखील विश्वास ठेवत जा, जिथं विनाकारण संशय करायचं काम नाही. बऱ्याचदा विनाकारण संशय होतो आणि त्यामुळे नाते बिघडतात. म्हणून विनाकारण संशय करायचं काम नसतं, तिथं संशय धरत नका जातो. विश्वास फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण बाहेर जातो बाजारामध्ये, कितीतरी सामानं विकत घेतो, विश्वास आहे म्हणूनच घेतो ना. आपल्याला माहीत असते ना, आपल्याला माहीत आहे का की याच्यात विष आहे नाही आहे, याच्यात काय मिलावट केली काय नाही हे आपल्याला माहीत असते काय? नाही. पण तरी आपण ते जर घेत असतो तर कशावर घेतो? आपण विश्वासावर घेतो ना. महत्त्वाचं आहे. हे जग आजही विश्वासावर चालत आहे. जर विश्वास नसता तर आपण आधी चेकिंग केली असती की याच्यात काही मिलावट आहे का. आधी बाहेर काही घ्यायच्या पहिले याच्यात काही मिलावट केलेली आहे काय, आधी ते चेक करायचं नंतर घ्यायचं. पण असं करतो का? नाही. काय करत नाही? कारण विश्वास दाखवतो आपण ज्या दुकानात जातो त्याच्यावर विश्वास दाखवतो म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी संशय करत नाही. बस तसंच जगताना करायचं आहे. विनाकारण संशय करायची गोष्ट नसते. आणि विश्वास दाखवल्यानं भरपूर साऱ्या गोष्टी ह्या फळास प्राप्त होत आहेत. विश्वासम फलदाय. असो आपलं मन, आपली बुद्धी, त्यामुळे काय होईल तर भगवंत सदैव आपलं चित्त ते इतर कुठं भटकर नाही याची देव काळजी घेतो. मग आपल्याला काळजी करायची गरज नाही. ठीक आहे. झालेली सेवा पंढरीनाथजींच्या चरणी समर्पित करतो. श्री संत मोझरकर महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ते विराम देतो. तसेच पुरुषोत्तम महाराज बैसकार, ज्ञानराज माऊली बैसकार या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला इथे सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद मानतो. रामकृष्ण हरी.